नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत मोठी घुसळण सुरू झाली आणि ती अपेक्षितच होती. याचं कारण लागोपाठ गेल्या 10 वर्षात ज्या चार महत्वाच्या निवडणुका झालेल्या होत्या, लोकसभा, विधानसभा, 2014 आणि 2019 लोकसभा विधानसभा, महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये 2017 विधानसभा आणि 2022 विधानसभा, या चारही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष चांगल्या टक्केवारीने आणि चांगल्या जागा मिळवून यश मिळवलेलं होतं. आणि त्यावर 2014-24च्या लोकसभा निवडणुकीने बोळा फिरवलेला आहे. भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आव्हानच नाही असं जे म्हटलं जात होतं, त्याला तडा गेला. उत्तर प्रदेशात सुद्धा भाजप हा 71 किंवा 63 इतक्या जागा लोकसभेच्या मिळून एक नंबरला होता. तो 32 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि समाजवादी पक्ष 37 जागा मिळवून एक नंबरला गेला. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष 19ला अवघी एक जागा होती, तिथून 13 जागांवर पोहोचला आणि 23 जागांवरचा भाजप हा 9 जागांपर्यंत खाली आला. अर्थात आज सुद्धा भाजप दुसऱ्या नंबरवर आहे असं म्हणता येईल, पण मग 9 जागावाला भाजप आणि 9 जागावाली उबाठा शिवसेना हे समान पातळीवर आहे. पण काँग्रेस 13 जागांपर्यंत गेलाय आणि लक्षात ठेवा, काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 17 जागा लढवून 13 आणि 21 जागा लढवून 9, 28 जागा लढवून 9, म्हणजे शिवसेनेचा उबाठाचाही स्ट्राईक रेट चांगला म्हणायला लागतो. ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर ज्या भाजपला महाराष्ट्रात आपण अजिंक्य झालो असं वाटत होतं, त्याला बसलेला दणका मोठा आहे. मुंबईत कशीबशी एक उत्तर मुंबईची आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदे गटाला मिळाली. उरलेल्या 4 जागा महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला उबाठा शिवसेनेला मिळाल्या. या सगळ्यानंतर आपला इतका दिसणारा लाजिरवाणा पराभव का झाला याचं चिंतन भाजपात होणं अपेक्षित होतं. केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ते मंथन सुरू आहे, या बातम्या होत्या. पण काल परवाच मला मुंबईत प्रामुख्याने किंवा महाराष्ट्रात भाजपचा असा पराभव म्हटला तरी नाहीये पराभव, पण तो लाजिरवाणा वाटावा. म्हणजे यश आहे, 9 जागा काही कमी नाहीत, पण त्या 9 जागा सुद्धा लाजिरवाण्या आहेत हे नाकारता येत नाही. तर ती परिस्थिती का आली? आपले प्रतिस्पर्धी शक्तिमान नाहीयेत तरी आपल्यावर ही पाळी का आली याचा विचार विनिमय होणं आवश्यक होतं. आणि त्यामध्ये ज्या प्रकारे डोळ्याचा धडा म्हणून आमदार अमित साटम यांनी जे गणित मांडले ते विचार करण्यासारखं आहे. पण ते गणित निकालानंतर फार अल्पावधीत आमच्या सुशील कुलकर्णीने सुद्धा मांडलं होतं आणि म्हणून त्याचीच पुनरुक्ती अमित साटमनी महाराष्ट्र प्रदेश भाजप काँग्रेसच्या चिंतन शिबिरात केली असेल तर त्यातल्या गणिताला किंवा आकडेवारीला फार महत्व आहे असं मी मानत नाही. कारण जे सुशील कुलकर्णी सारख्या एका पत्रकाराने विश्लेषकाने सांगितलेलं आहे ते भाजपचा आमदार असून अमित साटम सांगतात, तर त्यातल्या गणिताला फार महत्व उरत नाही. मी ते भाषण अमित साटमचं ऐकलं. अत्यंत अभ्यासू असा हा भाजपचा आमदार आहे. त्याने महापालिकेत सलग 25 वर्ष कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाचे आणि पक्षाचे
अनेकदा ढिंडवडे काढलेले आहेत. अशा वेळेला जेव्हा अमित साटम हा धुळे लोकसभा मतदारसंघातल्या 5 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीला मताधिक्य असताना फक्त त्यापैकी एका विधानसभा मतदारसंघामध्ये आपला पराभव का झाला हे आकडेवारीने सांगतो, तेव्हाच त्याने त्यामागच्या भावना सुद्धा सांगितल्यात. पण लक्ष आकडेवारीकडे जातं आणि भावनेकडे पाठ फिरवली जाते. म्हणून मला असं वाटलं की हा विषय भावनेच्या दृष्टीने मांडला पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा आहेत. त्यापैकी 5 विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या ज्या महिला उमेदवार होत्या त्यांना मताधिक्य नव्हतं, त्यांना पिछाडी होती. म्हणजेच भाजपच्या किंवा महायुतीच्या उमेदवारांना 6 पैकी 5 जागी निर्णायक आघाडी मिळालेली होती. पण ती जवळजवळ 2 लाखाच्या पेक्षा थोडंफार कमी 1,84,85,000 मतांची आघाडी जी होती ती मालेगाव मध्य या 6व्या विधानसभा मतदारसंघात ती पिछाडी भरून काँग्रेसचा उमेदवार पुढे गेला आणि 1,94,000 वगैरे करत 5 विधानसभा मतदारसंघातल्या आघाडीला भाजपच्या ह्या एका मतदारसंघाने पिछाडी दाखवली. आणि त्याकडे अमित साटमनी लक्ष वेधलेलं आहे की जर तिथे तुल्यबळ नाही, थोडं कमी काँग्रेसला आघाडी असेल, पण 1,94,90,000 आघाडी, मालेगाव मतदारसंघ हा मुस्लिम बहुल असेल, पण तिथे भाजपला मानणारा एकही हिंदू नाहीये. मालेगाव मध्य मतदारसंघ हा 100% मुस्लिम मतदारसंघ आहे का? तिथली लोकसंख्या 100% मुस्लिम आहे का? नसेल तर ती वोट बँक ही त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 90-95% मतं घेऊन जाते आणि भाजपचा उमेदवार तिथे 5-7% मतं मिळवू शकत नाही. असं शक्य आहे? प्रयत्न केला तर मालेगाव मध्यमध्ये सुद्धा 40-50 हजार हिंदू मतं मिळवणं भाजपच्या उमेदवाराला, महायुतीच्या उमेदवाराला अशक्य नव्हतं, पण ती मिळाली नाही. ती मिळाली नाही. आणि म्हणून जो काय 5 विधानसभा क्षेत्रातली आघाडी होती ती एका विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाडी होऊन गेली. तर त्याचं कारण 40-50 हजार मतं मिळवणं शक्य होतं मागे पडून सुद्धा, ती मिळाली नाहीत. आणि त्यामुळे पिछाडी ही एका मतदारसंघात भरून निघाली. हे गणित आहे, हे समीकरण आहे. पण ते सांगताना मुस्लिम मतदार हा आपण जिथे संख्याबळाने आहोत तिथे किती एकजुटीने समोर आला आणि त्याने एकजुटीने काँग्रेसला, महाविकास आघाडीला मतदान केलं, असं झालेलं नाही. मुस्लिम मतदाराने एका मुस्लिम उमेदवाराला किंवा सेक्युलर उमेदवाराला मतं दिली, असं झालेलं नाही. तर कोणाला पाडायचंय या दृष्टीने मुस्लिम मतदान एकजुटीने झालंय, ही बाब महत्वाची आहे. आणि अमित साटमच्या त्या सगळ्या भाषणामध्ये, चिंतनामध्ये किंवा मंथनामध्ये एक गोष्ट साफ आहे की झालेली चूक काय ती लक्षात घ्या, की तुम्हाला पाडायला टपलेल्या लोकांच्या डोक्यात आयडिया क्लिअर होती. मुस्लिम वोट बँक स्पष्ट मताने समोर आलेली होती की आपल्याला भाजपच्या उमेदवाराला पराभूत करायचे. जो जो कोणी नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय त्याला पराभूत करायचे. आणि म्हणूनच त्या उमेदवाराला पराभूत करू शकेल असा जो जो कोणी आपल्या विभागात उमेदवार असेल, तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला आपण मतदान केलं पाहिजे, जेणेकरून तिथे भाजपच्या किंवा एनडीएच्या उमेदवाराचा पराभव होईल आणि नरेंद्र मोदी यांच्या परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यामध्ये आपण फार मोठं योगदान देऊ शकतो. थोडक्यात मुस्लिम बहुल ज्याला म्हणतात असा जो
मतदार होता, त्या मतदारासमोर एक आयडिया स्पष्ट होती की आपल्याला कोणाला तरी विजयी करायचं नाही, आपल्याला कोणाला तरी बहुमतात आणून सरकार बनवायचं नाही, तर आपल्याला कोणतरी जो सरकार बनवू शकेल असा जो भारतीय जनता पक्ष आहे, त्याची जी राष्ट्रीय आघाडी आहे आणि त्याचा जो पंतप्रधान होऊ शकणारा उमेदवार आहे, त्याला पंतप्रधान होण्यापासून वंचित ठेवायचे आणि ते वंचित ठेवण्यासाठी मतदान करायचंय, ही आयडिया मुस्लिम मतदारासमोर, मुस्लिम वोट बँकेसमोर अत्यंत स्पष्ट होती आणि त्याप्रमाणे त्याने मतदान केलेलं आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मतदान करणारा मुस्लिम मतदार हा तेवढ्याच आवेशात संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघात इम्तियाज जलील यांना मतदान करू शकतो किंवा करतो, कारण गेल्या वेळेला इम्तियाज जलील तिथून खासदार झालेले होते. मुंबईत महाविकास आघाडीच्या अरविंद सावंत किंवा तुमच्या अनिल देसाईंना मतदान करणारा उमेदवार मतदार मुस्लिम वोट बँक संभाजीनगर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना मतदान करत नाही, तर त्यामागची भावना समजून घ्या. भावना स्पष्ट आहे. आपल्याला मोदींना, भाजपला परत सरकार बनवू द्यायचं नाही, मोदींना पंतप्रधान होण्यापासून वंचित ठेवायचंय आणि त्यासाठी मतदान करायचं. या भावनेने मुस्लिम मतदार उतरला, तेव्हा तो हिंदुत्वाला विरोध करताना भाजपला विरोध करतो, तर मग भाजपला किंवा हिंदुत्वाला प्राधान्य देणारा जो मतदार आहे, त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा तितकी स्पष्ट कल्पना, आयडिया असली पाहिजे की आपला मतदानाचा हेतू काय असला पाहिजे. भाजप असो, शिवसेना असो, महायुती असो, पक्ष महत्वाचा नाही. मोदी हा हिंदुत्वाचा पंतप्रधान आहे, तर त्याला पराभूत करणं हे एक धोरण ठेवून देशभरची मुस्लिम वोट बँक जर मतदान करत असेल, तर स्वतःला हिंदुत्ववादी मानणारा जो जो कोणी असेल, त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा ती भावना, ती कल्पना, ती आयडिया स्पष्ट असली पाहिजे की आपल्याला हिंदुत्वाचं सरकार हवं असेल, तर आपल्याला मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. मग बारामतीत असेल तर सुनेत्रा पवार हा उमेदवार मोदींना पंतप्रधान करण्यासाठी रिंगणात उतरला होता. शिवाजीराव आढळराव पाटील हा शिरूर मतदारसंघामध्ये मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उतरलेला उमेदवार होता, तर त्याच्याकडे पाठ फिरवणारा भाजपचा समर्थक मतदार असला किंवा त्याला मत देण्यापासून घरी उदासीन बसलेला भाजपचा समर्थक, हिंदुत्वाचा समर्थक मतदार असला, तरी त्याला ही भावना ओळखता आली नाही, जी भावना मुस्लिम वोट बँकेने ओळखलेली आहे. आणि अमित साटमच्या त्या सगळ्या भाषणामध्ये आकडेवारीपेक्षा त्या भावनेला महत्व आहे की 5 मतदारसंघात, धुळे लोकसभेच्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या बहुसंख्य नसेल, ती प्रभावी ठरणार नाहीत, पण मालेगाव मध्य हा मतदारसंघ जो आहे विधानसभेचा, तिथे एक एक मुस्लिम मतदार घराबाहेर पडला तर 5 विधानसभा मधलं मताधिक्य परास्त करता येतं, ही भावना होती, आकडा नव्हता. आपल्या संख्येमध्ये भावना मिसळली तर 5 विधानसभा मतदारसंघांना एका विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पराभूत करू शकतो, ही जी मुस्लिम वोट बँकेची भावना होती, ती जेव्हा आकड्याशी जोडली गेली, तेव्हा एका मालेगाव मध्य मतदारसंघाने 5 विधानसभा क्षेत्रामध्ये धुळ्याच्या भाजप उमेदवाराला पराभूत केलं. नरेंद्र मोदींना परत एकदा पंतप्रधान करून हिंदुत्वाचं सरकार आणायचं, या भावनेला एका विधानसभा क्षेत्रातल्या मुस्लिम वोट बँकेने
5 विधानसभा क्षेत्रामध्ये पराभूत केलं. ती भावना आहे, मतांचा आकडा नाहीये. जेव्हा भावना प्रज्वलित होते, भावना प्रखर आणि प्रज्वलित होते, तेव्हा तुम्ही किती आहात हे महत्वाचं ठरत नाही, तर जितके आहात तितके सर्व शक्तीनिशी त्या आखाड्यात उतरता आणि तुम्ही तुमच्यापेक्षा ताकदवान शक्तिमान दिसणाऱ्याला सुद्धा पराभूत करू शकता. हा धुळ्याचा धडा आहे. 5 मतदारसंघात इतके इतके जास्त, 5 मतदारसंघात सुद्धा सोपी गोष्ट आहे. जे मताधिक्य होतं 5 ठिकाणी 5,000 जर महायुतीची मतं अधिक झाली असती, मतांची टक्केवारी वाढवून 5 ते 7,000 मतं उरलेल्या 5 मतदारसंघात वाढवून घेतली गेली असती, किंवा तिथला मतदार हा महायुतीविषयी मोदींविषयी उदासीन बसला नसता, तर एका विधानसभा मतदारसंघात भावना कितीही प्रज्वलित झाली तरी तिला झाकून टाकणं 5 विधानसभा क्षेत्रांना शक्य होतं. आणि एका मालेगावमध्ये सुद्धा, मध्य मालेगावमध्ये जे कोणी अल्पसंख्य हिंदू असतील ते सुद्धा तितक्याच जोशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आणण्यासाठी मैदानात उतरले असते, त्या भावनेने उतरले असते, तर धुळे मतदारसंघात काय ते भामरे नावाचा भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. पण तो विजयी होण्यापेक्षा हिंदुत्वाला पराभूत करायला टपलेले आणि कंबर कसलेल्या जो व्होट बँक होती, तिला पराभूत करून दाखवता आलं असतं. पराभव भामरे, भाजपचा उमेदवार, हिंदुत्वाचा उमेदवार, त्याचा पराभव झालेला नाही. पराभव त्या भावनेचा झालेला आहे. जी भावना आपण मनात ठेवली पण जोपासली नाही. आणि म्हणून अमित साटम जे काय धुळ्याचं उदाहरण देतोय भाजपचा चिंतन शिबिरामध्ये, त्यातली भावना फार महत्वाची आहे. जिंकू किंवा हरू बाजूला ठेवा, जिंकणं हरणं महत्वाचं नाही. त्यापेक्षाही आपण त्या भावनेसाठी, त्या भूमिकेसाठी किती झोकून देतो. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा हिंदुत्वाचा समर्थक सामान्य मतदार असो, नागरिक असो, तो तितका झोकून देऊन त्या निवडणुकीत उतरतो की नाही. मोदी 170 सभा घेतात. मतदार 2 तास 3 तास उन्हाच्या कडाक्यात उभा राहून मतदान करू शकत नाही. आपल्याला नावडता उमेदवार आहे म्हणून उदासीन बसू शकतो. महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला नसताना ज्या हिरिरीने मुस्लिम मतदार बाहेर पडला आणि मुस्लिम वोट बँकेने महाविकास आघाडीला 30 लोकसभेच्या जागा देऊन टाकल्या, त्यामागे आपल्याला पराभव कोणाचा करायचा होता ही भावना पक्की होती. ती हिंदू समर्थक मतदार जो आहे त्याच्या मनात ती भावना असली पाहिजे की आपण हिंदू विरोधकाला पराभूत करायचे, हिंदुत्व विरोधक मतदार पक्षांना पराभूत करायचे, हिंदुत्व विरोधी जे जे कोणी आहेत त्यांना पराभूत करणं ही मोदींची जबाबदारी नाही, आपली जबाबदारी आहे. या भावनेने जर मतदार एकवटला असता आणि घराबाहेर पडला असता मतदानाच्या दिवशी, तर चमत्कार दिसला असता. मोदी त्याच्यावर अवलंबून होते, त्या भावनेवर अवलंबून होते. मतांच्या आकड्यावर मोदी अवलंबून नव्हते. भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए हे मतांच्या 400 जागा वगैरेवर अवलंबून नव्हते. तर आपल्या मागे हिंदू समर्थक मतदार उभा आहे, हिंदू समाज उभा आहे, ही या भावनेच्या आधारावर मोदी किंवा भाजप निवडणूक लढवत होते. तेव्हा तो पराभव झाला तर तो दिसायला कागदोपत्री आकडेवारीमध्ये मोदींचा भाजपचा पराभव असेल तितक्या जागी, पण तितक्या जागी हिंदुत्व मानणाऱ्या मतदाराने उदासीन राहून स्वतःचा पराभव करून घेतला. याकडे अमित साटम लक्ष वेधतोय. कोणाला विजयी करायचं हे विसरलं तरी चालेल, पण कोणाला पराभूत करायचंय हे लढताना तुमच्या डोळ्यासमोर चित्र असलं पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट कल्पना असली पाहिजे. ज्याला पराभूत करायचंय त्याला पराभूत करण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलात तर विजय
अपरिहार्य असतो. कोणाला पराभूत करणे ही भावना असायची गरज नाही. पण शेवटी कोणाला तरी पराभूत केल्याशिवाय तुम्ही विजयी होत नसता. आणि म्हणून जेवढ्या हिरिरीने विजय मिळवायला बाहेर पडता, तेवढ्या हिरिरीने कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणाला तरी पराभूत करण्याची इच्छाशक्ती तुम्हाला दाखवता आली पाहिजे. हेच अमित साटम सांगतोय, ही भावना सांगतोय. त्यातले आकडे बघत बसू नका, त्यातलं गणित बघत बसू नका, त्यातली भावना बघा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.